महिनाभर टिकणारी चटकदार कैरीची चटणी. उन्हाळ्यात खरं तर जेवणाची इच्छा नसते. कैरीचा काहीतरी पदार्थ ताटात असला की एक पोळी खाण्याऐवजी दोन पोळ्या आरामात जातात. ही चटणी तुम्ही एकदा बनवली की महिना ते 2 महिने आरामात टिकते. आज आपण बनवणार आहे चटपटीत कैरीची चटणी. ही चटणी करायला अगदी साधी सोपी आहे आणि खायला तेवढी टेस्टी आहे बरं का. नमस्कार, मी आशाच याच्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही ही चटणी पहिल्यांदा जरी बनवली तरी अगदी बरोबर येणार बरं का. तर नक्की बनवायला सुरुवात करूया. चला, तर त्यासाठी पहिलं बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि हे कैऱ्या आपल्या पाण्यामध्ये अर्धा तास बुडवून ठेवायच्या आहेत. आता याचा एक फायदा होतो की आंब्यामध्ये उष्णता असते आणि पाण्यामध्ये बुडून ठेवल्यामुळं उष्णता कमी होते आणि आंब्याच्या देठा साईडच्या भागाला रुचिक असतो आणि घाण पण लागलेले असते. त्याच्यामुळं ते घाण आणि रुचिक असा निघून जातो. आता आंबे विजल्यानंतर आता तुम्हाला हे आंबे एका कॉटनच्या टॉवेलने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. कारण याला बाहेरचं पाणी अजिबात लागलं नाही पाहिजे. तेव्हाच आपली चटणी महिनाभर टिकणार आहे. आता आपले आंबे पुसून झाले आहेत. आता तुम्हाला सगळ्यात पहिलं आंब्याचा देठाकडचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे आंब्याचे मोठे-मोठे तुकडे करायचे आहेत आणि कोई पण आंब्यापासून अलग करायचे आहे. बघा, आता हे तुकडे मोठेच करायचे आहेत. आपण मिक्सरच्या भांड्यातून याचा जाडसर भरड करून घेणार आहे. आता तुम्हाला छिलके काढायचे असेल तर तुम्ही छिलके काढून घ्यायचे आहेत. मी काढलेले नाहीत. याच्यामध्ये 2 प्रकारच्या कैऱ्या तुम्हाला निवडायच्या आहेत. आता काही कैऱ्या गोड घ्यायच्या आहेत आणि काही आंबट घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला आंबट आवडत असेल तर आंबट पण घेऊ शकता आणि हा बघा, मी तुम्हाला सांगितलं देठाकडचा भाग हा रुचकाचा भाग असतो. म्हणून हा काढून टाकायचा आहे. कारण आपली चटणी कडू होऊ शकते. अशा पद्धतीने सारे आंबे मी कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं आणि याच्यामध्ये आपल्याला ऑइल्स मोडवरती आपल्याला हे कैरी जाडसर भरड करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने खूप जास्त बारीक करायचे नाहीये, नाहीतर त्याला पाणी सुटतं आणि मग चटणी खराब व्हायची शक्यता असते. सारी कैरी मी अशी जाडसर भरड करून घेतलेली आहे. आता कैरी 4 ते 5 चमचे पॅन घेतले आहे. पॅन गरम झाल्यानंतर 4 ते 5 चमचे मी याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम करायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये पाव चमचा मेथीदाणा घालायचा आहे आणि त्याच्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेले कैरीची जाडसर भरड ही सारी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता तेलाचं काम काय करतं, तर तेल आपले कैरी महिनाभर टिकवण्याचं काम करतं आणि हिंगामुळं आपला चटणीचा कलर छान राहतो आणि जास्त दिवस म्हणजे टेस्ट पण छान लागते. तर अशा पद्धतीने आता याच्यामध्ये तेलामध्ये 2-3 मिनिटं कैरी आपली चांगली परतून घ्यायची आहे तुम्हाला. आणि याच्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाहीये. कारण झाकण ठेवलं की तिच्यावर वाफेने पाणी सुटतं आणि त्याच्यामुळं आपली चटणी महिना ते 2 महिने बिलकुल टिकणार नाहीये. तर बिना झाकणाचंच आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे. मिस मस्त 3 ते 4 मिनिटं ही चटणी हलवून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पाव चमचा हळद याच्यामध्ये घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मी हळद पहिली का घातली नाही, याचं कारण काय होतं, की आपली चटणी ही काळी पडली असते, म्हणून मी पहिली हळद घातली नाहीये.
तर बघा कलर कसा जसाच्या तसा राहिलेला आहे मस्त. आणि त्याच्यानंतर 2 वाट्या जे कैरीचं भरड होता त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे. प्रमाण हे अगदी योग्य प्रमाण आहे. आणि हे गूळ घातल्यानंतर ही कैरी चांगली परतून द्यायची आहे. गूळ चांगला विरघळून द्यायचा आहे. आता चांगली परतल्यानंतर आपल्याला आपली ही कैरीची चटणी परफेक्ट तयार झाली का कशी चेक करायची? एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे कैरीचं हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि बोटावरती असं चेक करून बघायचं आहे. जर हिची तार चालली तर समजायचं आपलं परफेक्ट ही कैरीची चटणी तयार झालेली आहे महिनाभर टिकण्यासाठी. बघा तार चालते आहे. तर आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहे आणि याच्यामध्ये घालणार आहे. आता याची वाफ जाऊन द्यायची आहे थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर घालायचे आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा तिखट, लाल तिखट. तर त्याच्यानंतर हे घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा कलर पण याच्यानंतर आपल्या चटणीला कलर किती छान येतो आणि काश्मीरी लाल तिखट ही कलरचं काम करतं आणि टेस्ट पण छान येते. बघा दिसायला किती सुंदर लागते. बघूनच तोंडाला पाणी सुटतं बरं का. तर ही चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि आशाच किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक पण करा. आणि अगदी ही चटणी बघितल्यावर तुम्हाला भूक नसेल तरी जेवायची इच्छा तर नक्कीच होईल आणि बरोबर एक पोळी खाण्याऐवजी तुम्ही 2 पोळ्या नक्की खाल तर नक्की करा आणि ही चटणी कोणी केली त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आणि कोणाला ही चटणी जास्त आवडली त्यांनी पण सांगा. तर चला आपण पुन्हा भेटणार आहोत असंच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.